नवरदेवांना पाटावरती मी उभा करतोय। नवरदेवांचं आगमन विवाहस्थळी म्हणजे स्टेजवरती झालेलं आहे। जोपर्यंत मला नवरी मुलगी समोर दिसत नाही तोपर्यंत मी नवरदेवांना पाटावर उभा करणार नाही, कारण पहिली मंगलाष्टका संपता संपता नवरी मुलगी स्टेजवर आली पाहिजे। हॅलो, पुन्हा एकदा उपस्थित पाहुणे, अत्यष्ट मित्र परिवार, सगळे स्वरे सर्वांच्या गोड कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत। युथ आयकॉन अर्थातच यंग जनरेशन युवा नेतृत्व आज या ठिकाणी उपस्थित झालेले युवा सेना अधिकारी भिवंडी शहर सन्मान्य रोहित बलराम चौधरी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेले आणि वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळी तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय। आली आली अंतरपाठ देण्यासाठी चला दोन उंच व्यक्ती मुलीकडचा एखादा उंच व्यक्ती आपण स्टेजवर या अंतरपाठ धरण्यासाठी। चौका सेजाल आणि चिरंजीव निखिल यांचा विवाह सोहळा आणि या सोहळ्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांचं आगमन म्हणजे या दोन्ही परिवारांसाठी एक आनंदाची पर्वणी। शरदजी कोवडे साहेब तुमचं देखील मी वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळीकडे मनापासून स्वागत करतोय। खऱ्या अर्थाने आपण देखील आज वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी या वधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी एक प्रेमाची जीवाची उंजळ घेऊन अक्षदांचा अभिषेक घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात। तुमचं देखील वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळीकडे मनापासून स्वागत। पुन्हा एकदा आली सर्व मान्यवर मंडळी, अत्यष्ट मित्र परिवार, सगळे स्वरे सर्वांचं मनापासून स्वागत। पुनश्च एकदा सर्वांचा चिरंजीव सौभाग्य कांक्षणी सेजल आणि चिरंजीव निखिल यांच्या शुभविवाह प्रीत्यर्थ आपण सर्वजण अक्षता रूपी आशीर्वाद देण्याकरता आपण इथे आहात। आपण सर्वांचं पुनश्च एकदा नंदकुमार पाटील ओवळी यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत। गावचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, पोलीस पाटील, नागरिक बंधू भगिनी, सर्व वराडी मंडळी, पाहुणे मंडळी, सर्व नातेवाईक, मान्यवर व्यक्ती, सर्व महिला वर्ग उपस्थित, बालगोपाळ या सर्वांचं स्वागत करून चिरंजीव सौभाग्य कांक्षणी सेजल आणि चिरंजीव निखिल यांच्या शुभविवाहास सुरुवात करत आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरमे देव शुभ कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते शुभम भवन्तु शुभ मंगला सावधान गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो
दायक महो चिंता मणि ठेहुरौ लेण्याद्री गिरिजात्मकौ सुरवरौ विघ्ने हरौ ओझरौ रावो रा जन संस्थितो गणपती कुर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान मोठे तोंड कटी फणींद्र परवा भारी शशी शोभतो हस्ती अंकुश लाडू पद्म परशो दंती हिरा झळकतो पायी पैंजण गागरी ऋणझुणी प्रेमे वरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधूवरा कुर्यात सदा मंगलौ शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान गोत्रे भिन्न परस्पराहुनी तसी की भिन्न ज्यांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू आजन्म ज्यांच्या मुळे ते ईश कृपे घडोनी सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरण्यत शंकर कृपे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मवती वेदिका क्षिप्रावेत वती महासुर नदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात सदा मंगलम शुभमंगल शुभमंगल सावधान भाले आई जरा अजान कलिके जाशी पतीच्या घरा संसारी तुम्ही तिन्हा उनवू नका फसू पिला पाखरा वसते शांती सुखादी सदनी ज्याचे कुटुंब लहान सांगावे तुम्ही यता उभयता व्हावे तुम्ही सावधान मंगल शुभ मंगल सावधान आईच्या मनी दाटल्या आठवणी आश्रू तसे लोचनी भावंडा विसरू नको तू मुली जाशी पतीच्या घरी रागाने कुणी बोलता जरी सोडो
सोडो नको नम्रत जा सुखाने दिल्या घरी तू मुली जा सुखाने तू रहा शुभमंगल शुभमंगल सावधान सीताराम पति दिसे तो जगती चंद्रा प्रति रोहिणी सावित्री पति सत्यवान जनुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तू आनंद पण श्रीधरा तैसे हरिचंद्र तारामती पुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधान लग्नाचा शुभयोग आज घडतो हे बालिके सेजल जैशी तू पितया ग्रहीच आपुल्या आही सवे राहिली तैशी तू श्वशुराग्रहीच आपुल्या सासू सवे राहिजे धीराना आपुलेच बंधू समजुनी जावा नणंदा परी ऐशाने तुझला लोक म्हणती आदर्श हे करा शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान आली लग्न घटी समीप नवरा घेवोनिया वाघरा गृह्योस्ते मधुपरी कपू जनकरा अंतरपटा ते धरा दृष्टांतुष्ट वधूवरान करिता दोघे करा उभी उभी वाजंत्रे बहुगल बलान करिता पुरिया सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान विघ्नेश्वरो विघ्न विदूरकारी निर्विघ्न कार्य सकलात सिद्धि विघ्नेश्वरो विघ्न हरेश पूजो वधूवराभ्याम शुभदांत दातु शुभमंगल सावधान लड्डू भोजन सर्वदाय प्रणत जन समूहे सिद्धितो योस्तु नित्यं असुर सुन मुनींद्र पूजितो विघ्नहर्त सकल भुवनातो मंगलवांत दातु शुभमंगल सावधान पेची सुर गंगान वाहते सुर नदी जानवी पुण्यतो यावत कांशा आकाश मार्गे पतित हिम करो भास्करो लोकपाल यावत नील स्फटिक मनशिला वर्तते मेरुशंगै तावतन पुत्र पौत स्वजन परिवतो जीव शंभो प्रसाद शुभमंगल सावधान डोळे लाल झाले मुलीचे कवन कतील सारे दुःख त्या माऊलीचे प्रणिन करीन कन्या वंदुनी दूर जाही पुसित पुसित डोळे पातली माय मागे शुभमंगल सावधान बहुत झाला बैसगे वाहनात तिळ भर भरून नको तू गेज का मनात मनाची बेडी बोलती हा विवाह परिवार तो हा
अमृताचा प्रवाह शुभमंगल सावधान मधुर मधुर वाद्ये वाजती मोददाची वधूवर करी माला घेऊणी सज्ज होई जवळ जवळ आली ही घडी मिलनाची उदित उदित प्रेमे भेट दोन्ही जीवांचे शुभमंगल सावधान मधुराभ्याम इष्ट देवतेचे कुलदेवतेचे दोघांनी कुलदेवतेचं नाव घ्या इष्ट देवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे चिंतन सुमुहूर्त सावधान मधुराभ्याम नवग्राती सुप्रसन्न सावधान मधुराभ्याम सरोवराणी एकचित्त सावधान मधुराभ्याम सर्व वाजंत्री एकचित्त सावधान मधुराभ्याम पाच शब्दाचे अंतर सुमुहूर्त सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान शुभ लग्न सावधान सुमुहूर्त सावधान हॅलो पुन्हा एकदा आली सर्व मान्यवर मंडळी उपस्थित पाहुणे अत्यष्ट मित्र परिवार आणि सगळे सोयरे हॅलो 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 पुन्हा एकदा आली सर्व मान्यवर मंडळी उपस्थित पाहुणे अत्यष्ट मित्र परिवार सगळे सोयरे सर्वांचं या विवाह मंडपात मनापासून स्वागत. खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर सोहळा नेत्र दीपक सोहळा गोड सोहळा आणि गोड सोहळ्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण आज मोठ्या संख्येने या वधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी एका प्रेमाची जीवाची उंजळ घेऊन अक्षदांचा अभिषेक घेऊन या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचं मी पाटील कुटुंबाच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. आज या विवाह प्रसंगी वधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व भिवंडी मनपाचं ज्येष्ठ नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती आणि भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय पालमजी चौधरी साहेब त्यांच्या समेत त्यांच्या सौभाग्यवती बेबीताई चौधरी. अर्थातच हे दाम्पत्य आज वेलात वेल काढून या वधूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी एक प्रेमाची जीवाची उंजळ आणि अक्षदांचा अभिषेक घेऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आणि त्यांचं देखील पुन्हा एकदा मी वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळीकडे मनापासून स्वागत करतोय. भिवंडीचे नामांकित असे उद्योजक सन्माननीय आमचे पद्माकर दादा चौधरी साहेब आपण देखील आज वेलात वेल काढून या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. त्याचबरोबर भिवंडीचं एक नामांकित असं व्यक्तिमत्व आणि भिवंडी मनपाचे विद्यमान नगरसेवक भावी आमदार म्हटलं तर वावगट ठरणारी या सन्मान्य सुमीजी पाटील साहेब हे देखील आज वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आदरणीय शरदजी उकावडे साहेब आपण देखील वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं देखील मी वर आणि वधू या दोन्हीकडच्या मंडळीकडे मनापासून स्वागत करतोय. सोनेले गावचे प्रसिद्ध उद्योजक किशोरजी हरट साहेब आपण देखील आज वेलात वेल काढून या सोहळ्यासाठी उपस्थित आहात. मी सर्वांचं पुन्हा एकदा वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळीकडे मनापासून स्वागत करतोय. विजयजी चौधरी आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या समेत तुमच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या ज्या माजी नगरसेविका देखील राहिलेल्या आहेत माऊली आपलं देखील मनापासून स्वागत. आमचं आदरणीय विकास चांगो पाटील साहेब ओली ग्रामपंचायत माजी उपसरपंच तुमचं देखील मनापासून स्वागत. सर्वांचं मनस्वी स्वागत. गोड सोहळा नेत्र दीपक सोहळा आणि गोड सोहळ्यामध्ये तुम्ही देखील आपलं तोंड गोड करायचंय. अर्थातच
आईस्क्रीम आणि त्याचं स्नेह भोजन हॅलो हॅलो पुन्हा एकदा उपस्थित मान्यवर अभ्यस्त मित्र परिवार सगळे सवरे सर्वांचं गोड कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत। आज या विवाह प्रसंगी बद्दल शुभ आशीर्वाद देण्यासाठी मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळी नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या नामांकित मंडळीमध्ये टेंभुरावचे सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध उद्योजक सन्मान्य गोपीनाथजी चौधरी साहेब आपण देखील वेळात वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। तुमच्या समवेत आमचे आदरणीय संतोषजी चौधरी देवडी मनपाचे वरिष्ठ लिपिक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तुमचं देखील मनापासून स्वागत।
दोस्तों ये है मोटरोला पुनश्च एकदा सर्वांचं या ठिकाणी चिरंजीव सौभाग्य कांचणी सेजल आणि चिरंजीव निखिल यांच्या शुभविवाह प्रीत्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून वधूवरांना भरपूर आशीर्वाद दिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी नंदकुमार पाटील परिवार यांच्या आवळी परिवार यांच्यातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुनश्च एकदा सर्वांचं पुनश्च स्वागत करतोय आणि सर्वांना माझी विनंती आहे की विधी चालू असताना कृपया स्टेजवरती वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता तुर्तास तरी येऊ नका. विधी चालू असताना स्टेजवरती कोणी येऊ नका. तो पण आईस्क्रीम जेवण त्याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. पुनश्च एकदा सर्वांना विनंती आहे की विधी चालू असताना कृपया स्टेजवरती शुभाशीर्वाद देण्याकरता तुर्तास येऊ नका. तो पण आपण सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा आहे आणि भोजनाचा पण आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. मुलीचे आई वडील कन्यादाची भांडी कोणी तुमची आणा. कन्याची भांडी आणा. हो बसा. बसून घे बेटा. ताई इथे कोण दादा इथे कोण लक्ष ठेव. ए निखिल लक्ष ठेव. पाकिट वगैरे इथे असतात वाऱ्याने पटकन उडून जाईल आणि गडबड नको. कोणाला ते करवलीकडे देऊन ठेव. कोणाकडे द्यायचं ते देऊन ठेवा. ताई पाकिट एनवलप नीट ठेव. वाऱ्याने उडतू वगैरे जाईल. याला हळद कुंकू लावा प्रत्येकाला. असं आराम काय जा. आपल्याला काय वेळ नाही आहे. भरपूर वेळ आहे आपल्याला. तुम्ही इकडे दादा तुम्ही इकडे उजव्या साईडला. ताई बसता येईल ना तुम्हाला. नाही अडचण असेल तर बसता येईल ना तुम्हाला. नाही म्हणजे जास्त नाही बस 5 मिनिटं बसेल. जास्त बसून नाही तुम्हाला. घाबरू नका. असू असं कपडे त्या खुर्ची करा. करवलीच्या बाजूवर ठेवा. करा सांडतो लवणतो वगैरे आणि मग हा त्याला हळद कुंकू लावलं का. हळद कुंकू लावा. भांड्याला हळद कुंकू लावा. काय गोपाळ कृष्ण आणि अन्नपूर्णा त्याला पण हळद कुंकू लावा. अन्नपूर्णेला हळद कुंकू लावायचं. लावेल उभी राहा. कस्तुरी तिलकम ललाट पडले हे वक्षस्थले कौसुकम नासाग्रे नवग्रे कंडे मुक्तावली परिवेशितो गोपाल कृष्ण कस्तुरी तिलकम ललाट पडले हे वक्षस्थले असाग्रे नवग्रे कंडे मुक्तावली गोपश्री परिवेशितो गोपाल कृष्ण चिवडामणी हे नेत्र स्पर्शनांच्या करिशेत. बोट बुडवायचं. आपापल्या डोळ्याला पाणी लावायचं दोघांनी. नेत्र स्पर्शनांच्या करिशेत. ताई तुम्ही हाताला हात लावायचा. स्पर्शनांच्या तुम्ही 3 वेळा आचमन करता. पाणी प्यायचं. हरी ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. चौथून आपण तामना सोडून द्यायचं. सोडून द्या पाणी. हात जोडा. ऋषिकेशाय नम पद्मनाभाय दामोदराय. ओम सकर्षा ओम अनिरुद्धाय नमः. ओम नारायण पेंद्राय नमः. श्री हरे नमः. श्री कृष्णाय नमः. ऋषि परमात्मा देवता देवी छंदा प्राणायामे विनियोगा. ओम भू स्वाहा. ओम महाजनम तस्य वितु भर्गो देवस्तु धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम आप ज्योति रसोमतम ब्रह्म ब्रह्मस्वरो. हातामध्ये पाणी धरून ठेवायचं. श्रीमद भगवतो महापुरुषस्य द्वितीय प्रादेवारा कल्पे कलियुगे प्रथम चरणे भरतवर्षे जमुदुपे दंडकारणे देशो गोदावर्या दक्षिणेतरे शालिवांशके 1947 विश्ववसु नाथ संवत्सरे मासोत्तम मासे चैत्र मासे कृष्ण पक्षे अष्टमी सोमवार दिवसे एवं गुणविशिष्टाया शुभ पुण्यदितो म्हणायचं. मम आत्मना श्रुती
स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंब सपरिवार क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल दोष निवारणार्थ मम ग्रामे मम ग्रहे तुमची मुलगी ना मम कन्या विवाह प्रीत्यत ब्राह्मण साक्ष अहम कन्या दान कर्म करिष्येत मी या ठिकाणी ब्राह्मणाच्या साक्षीनं माझ्या कन्येचा मी माझ्या मुलीचं मी कन्यादान करीत आहे म्हणून हा संकल्प या ठिकाणी मी केलेला आहे कन्यादान कर्म करिष्येत उभं राहायचं नाही पकड नवरदेवाची करवली नवरदेवाची करवली इकडे दोघांनी हातातल्या वस्तू बाजूला ठेवा दोघांनी उभं राहायचं दोन्ही हात रिकामे हा दोन्ही हात रिकामे पाहिजे पुढे अशी बेटा बेटा पुढे थोडी काय पडलं हा नीट नीट सांभाळ नीट ठेवा असे दोन्ही हातांदर बेटा देखीलच्या हातात दादा तुमची ओंजळी ताईच्या हातात अशी थोडी अशी अशी तिरपे अशी हा तिरपे अशी पाणी थोडं होतं पाणी जास्त होतं नाही या हातात ताईच्या हातात या दादाच्या मनामध्ये पाणी पडलं पाहिजे पाणी थोडं पाणी थोडंच टाकायचं पाणी संपवायचं नाही हे लक्षात ठेवायचं सुरू करा हरि ओम ते वसंता सवितो प्रसवाय पुष्टवाय वर्षस्वाशुदे सूरातो ब्रह्म विष्णु मशो वासुदेव जगन्नाथ सकनायं वो वृद्धायं भवतु विजयाते अखंडिलायं यमनितायतो वर्ण प्रवेशितां धनंतं क्षमताशुनं ब्रह्मस्यं ब्रह्मणं संलिंपन पांतु देसदा फोटो बेटका कीर्ति लक्ष्मी कीर्ति लज्जा बुद्ध्या बुद्धावर क्रियामतो वृद्धि लज्जावतु शांति कातुष्म एतत्वा समदेवपत्या समागता आदित्य जनभुदा ग्राता राहु केतु दर्पिता देवदान गंधर्व यक्ष रागदा ऋषियो मनोगावो देवमातरो एवच देवपत्यादित्यानम अस्राणि सर्वस्राणि राजरोह औषधरत्नानि सलम सरिता सागरा शैल सीतानि नविदात एतत्वास्मनि सर्वकामते बलयसे यशत्या हरि ओम अमृता विषमस्तु हरि ओम शांति 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 सर्वांनी कळा 5 जणांनी त्या तांबड्यातलं बोट बुडवायचं आपापल्या डोळ्यात पाणी लावा आणि हे पाणी पुन्हा कलशामध्ये ताई टाकून कन्यादान प्रीत्यर्थ बसा आता तो ताई तू मागे आता हे ताई हे पकड आता तू मागे बेटा काय सांगतो ऐक ना आता उभे जायचं तुम्ही उभं जायचं आता हो झालं बेटा काय सांगतो ऐक आई वडिलांनी तुला जन्म दिला लहानाची मोठी केली करती सवरती झाली शिकवली आणि आज आई वडिलांनी ब्राह्मणाच्या साक्षीनं देवाच्या साक्षीनं आज तुझं कन्यादान केलेलं आहे मुलगी किती सुंदर असू दे मुलगी किती मायाळी असू दे मुलगी किती प्रेमळ असू दे आणि मुलगी किती शिकलेली असू दे तरी सुद्धा मुलगी हे धन आपलं नसून परक्याचं धन असतं त्यामुळे आज आई वडिलांनी ब्राह्मणाच्या साक्षीनं तुझं कन्यादान केलेलं आहे म्हणजेच निखिलला देण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं तुमचं आता वैवाहिक जीवन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्यामुळे निखिलच्या उजव्या बाजूला बसण्याचा तुला अधिकार आज या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे तू निखिलच्या उजव्या बाजूला यायचं निखिल तू त्या साईडला जायचं आता याच्या पुढे कुठलेही शुभ कार्य करताना निखिलच्या उजव्या बाजूला बसून शुभ कार्य करायचे आजपासून तो निखिलची राईट हँड झालेली आहे हे लक्षात ठेव दोघांनी बसा बसा हे थोडं ताई मागे घे ही भांडी मागे घे जरा सावकाश हा तिकडे आपल्या पाय धुवायचे त्यांचे एकदम तिकडे कोपऱ्यात घ्या सावकाश 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 हे पण भांडी उचला तिकडे नाही हे ताई बाजू ठेव हे पण बाजू ठेव हे घ्या तामण घ्या हे घ्या हे पाणी घ्या नवरदेवांचे पाय धुवायचे बेटा अर्धे पाय तांबडत ठेव दादा तुम्ही पाय चोवायचे ताईने पाणी ओतलं बसून घ्या हा पाणी होता वरदेवताभ्यो नमः पाद्य स्नानं कर्म करिष्येत बस ताई पदराने पाय पुसायचं लक्षात ठेव पदराने जावयांचे पाय पदराने पुसायचे तसंच लेकीची पाय घे तामण घ्या इकडे बेटा ते दोन्ही पाय अर्धे पाय तांबडत ठेव हा बेटा
घ्या. वधू देवता प्रणमा पाद्य स्नान कर्म करिष्येत. वधू देवता पाद्य स्नान करिष्येत. बस ठीक आहे ताई. मुलीचे पदरांनी पाय पुसायचे. पदरांनी हा. आरतीचं ताट ते बाजूला ठेवायचं. अरे आरतीचं ताट घ्यायचं ते बाजूला ठेवा. दोन्ही भांडी बाजूला ठेवा. ते बाजूला ठेवा. ते मी ठेवतो इथे ठेव. हे घ्या ताई आरती ताट घ्या. जावायच्या कपाळी लाल गंध लावायचं. अक्षता लावायच्या. पेढा बनवायचा आणि ताईच्या हळद आणि कुंकू लावायचा आणि अक्षता लावायच्या. वरदेवता नमा गंधद्वारा ऐश्वरी सर्वभूतनम तापी हो विलेपनाते चंदनम समर्पयामी. अक्षता जावयाला पेढा बनवा. त्यांचं तोंड गोड करा जावयांचं. बस सावकार पडू दे काय हरकत नाही. मी उचलतो. सावकार घाई करू नको. ऑक्शन कर ओळणी कर त्याचा. वरदेवता नमा धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. वधू देवतेला प्रथम हळद नंतर कुंकू. पहिली हळद. वधू देवता हरिद्रा कुंकू सौभादव्याणी समर्पयामी. अलंकारा ते अक्षतायाम समर्पया. अक्षता म्हणजे तांदूळ कपडे लावायचे. ताईला पेढा बनवा. तिचं तोंड गोड करा. औक्षण करा. ओळणी करा. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. दादा आरतीचं ताट घ्यायचं. जावायचे कपाळी लाल गंध लावायचं. अक्षता लावायच्या. त्यांना पेढा बनवायचं. त्यांना औक्षण करायचं. लाल कपाळी गंध लावा. त्याच्यावरती अक्षता लावा. पेढा बनवा. औक्षण करा. हा पडू दे राहू दे असं हरकत नाही. आता तेलच संपलं त्याच्यात काय करणार आपण. कापूर पेटवू नंतर. ठीक आहे. ताईला हळद आणि कुंकू लावायचं. लक्षात ठेवायचं. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. एकच वेळी पेटो. बेटा. जवळ घे. वारा आहे ना. असं हो दे. सावकाश. हो. बस गाडी तिथे ठेवा. त्याच्या खाली नको टाकू. बस ओळी का दोघांनी. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी कर्पूराधिक्यम समर्पयामी. आरतीचं ताट बाजूला ठेवून द्यायचं. बस ठेवून दे बाजूला. ती भांडी उचलायची. हंडा ती 3 भांडी उचला पहिले. दोघांनी उभं राहायचं. निखिल आणि सेजल दोघांनी उभं राहायचं. चौघांनी हातला हे घट्ट पकडा. दादा खालचं नीट धरा. काही जड नाही ना. जड नाही ना एकदम. त्याच्यावरती चौघांनी हात लावा. निखिल हात लावा त्या भांड्याला. कन्यादान प्रीत्यर्थ. कन्यादान तिकडे बघा. फोटोग्राफरकडे पण बघा का. कन्यादान प्रीत्य थोडी अशी बघा. कन्यादान प्रीत्यर्थ काश्यपदानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान यशवान भव सुखी भव यशस्वी भव विजयी भव. कन्यादान प्रीत्यर्थ काश्यपदानम समर्पयामी. नवरदेवाची करवली ती भांडी घ्यायची. आता तुला उठ बस आहे का. उठ बस आहे. सावका बेटा घट्ट खाल्ले पकड. ती भांडी घ्या. ती परत घ्या ती घ्या. विविध दानम समर्पयामी. कन्यादान प्रीत्यर्थ काश्यपदानम समर्पयामी. विविध दानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भव. द्या भांडी घ्या. नवरदेवाची करवली. ताई ते गोपाळ कृष्ण आणि हे घे भांडी घे. उचलते. अन्नपूर्णा बेटा तुला अन्नपूर्णा देवी दिलेली आहे. साक्षात लक्ष्मीने अन्नपूर्णा दिली आहे. आणि गोपाळ कृष्ण म्हणजे तुझा भाऊ आहे. पाठीराख आहे. तो तुला दिलेला आहे. लक्षात ठेवायचं. अन्नपूर्णा देवताभ्यो नमः. गोपाळ कृष्ण देवताभ्यो नमः समर्पयामी. कन्यादान प्रीत्यर्थ काश्यपदानम समर्पयामी. त्या ठिकाणी करवली. दादा
जावयांची भेट घ्या, जावयांची भेट घ्या. नाही गळाभेट असं. हा, ताईची भेट घ्या, ताईची भेट. ताई तुम्ही पण जावयांची भेट घ्या. ताईची साक्षात लक्ष्मी, एक मिनिट, साक्षात लक्ष्मी नारायणाचा शुभविवाह संपन्न होत झालेला आहे. ताई लक्ष्मी आहे आणि हे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. त्याच्यामुळे नाही इथे राहा. त्याच्यामुळे आज त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. म्हणजे दोघांना तुम्ही नमस्कार करायचा आहे. फक्त आजच, उद्या ते तुमच्या करतील. त्यांच्या नमस्कार करतो दोघांच्या आजच. फक्त उद्या नाही. आज हे साक्षात लक्ष्मी नारायण आहेत. विष्णूचा अवतार आहे, लक्ष्मीचा अवतार आहे. आज हे परमेश्वराचे अवतार आहेत. त्यांच्यामुळे आज त्यांच्या समोर लीन व्हायचं आहे आणि गुरुजींचा नमस्कार करायचा, गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा. आयुष्यमान, धनवान, बुद्धिवान, कीर्तिवान, लक्ष्मीवान भाव, अखंड सौभाग्यवती बाबा. हळद कुंकू लावायचं, हळद कुंकू लावायचं. चला पुढचे कोण आहेत? पुढचे कन्यादान करणारे कोण आहेत? हो नंतर यायचं तुम्ही सगळं. आता एकत्र पाय फक्त एकदा धुतले जातील. हा या, चला पटकन या. द्या तिला. हो फोटोग्राफर फोटो काढायचा. एक मिनिट ताई, फोटो काढायचा. ए ताई, फोटो काढायचा आहे तुमचा. फोटो काढायचा ना, काय दिलं तर कळलं पाहिजे का नको कोणी. कोण आहेत या लोक? मामा या, मामी जा तिकडे, जा 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 त्या साईडला जा. चला पुढचं कन्यादान करणारे मामा कोण आहेत? मामा, मामी, काका, काकू कोण असतील त्यांनी ताबडतोब एकत्रच बसायचं. आता 2-3 एकत्र असतील त्यांनी बसायचंय. तुम्ही व्याही भेटीला नंतर यायचं, मी तुम्हाला बोलवीन. शाल, श्रीफळ आणि टावेल घेऊन यायचं व्याही भेटीला. शेवट, एकदम शेवटचा गोड कार्यक्रम व्याही भेट. चला मामा कोण कोण आहेत? मामा कुठे गेले? एक मामा आले, दुसरे मामा. मामाच ना दादा? मामा ना? हा, व्हेरी गुड. एकच कन्यादान आहे. कोण आहे का आणखी? ते बोलवायला लागेल. अजून कोण कन्यादान? हे पण तो सिंगल आहे, पहिले यांचा करून बसू दे. सिंगल काय हरकत नाही. ठीक आहे, चला. नाही त्याचे वेळ देतो, बाकी काय नाही. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, एकच आहे ना ताई? तो फक्त एकच आहे ना? नंतर कोण नाही ना? ओके दादा बस. मामा बसा. काय झालं? मला गुरुजींची जाम घाई असते का? त्याशी मजा पण येत नाही. खुर्ची आणली का? मग 2 खुर्च्या असतील तर दोघांना बसवा. 2 खुर्च्या बेटा, 2 खुर्च्या असतील दोघांना बसवा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. समोर समोर अजून जाऊ दे. असं थोडं एक चालेल. दुसरी खुर्ची ती पण आणा. अरे आण. आई आहे तर घेऊन ये ना. आहे तर आणा ना. आहे तर त्याचा उपयोग करून घेऊ आपण. फोटो घ्या, फोटो घ्या. चला आणि 2 खुर्च्या तर दोघांना बसू ना. उदे त्याला इलाज देत, त्याला इलाज म्हणून कोणी येऊ नका. तुझं मामा या. तुर्ता शुभाशीर्वाद देण्याकरता विधी चालू असताना शुभाशीर्वाद देण्याकरता स्टेजवरती येऊ नका. नंतर या. तो पण आपण सर्वांनी आईस्क्रीमचा आस्वाद घ्यायचा आहे, भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि नंतर मग शुभ आशीर्वाद देऊन आपण इथून प्रस्थान करायचं आहे. तोपर्यंत तुम्ही स्टेजवरती कोणी येऊ नका अशी गुरुजींची तुम्हाला विनंती आहे. आलेले सर्व पाहुणे मंडळी, वराडी मंडळी, नातेवाईक, सखे सोयरे, मित्र परिवार, आपण सर्वांनी जेवून जायचं आहे. कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही अशी दोन्ही परिवाराची तुम्हाला आग्रहाची नम्र विनंती आहे. बसा, सिट डाऊन. आता तूर्त येऊ नका. आजी आता मावशी आता प्रत्येक जण येतो, वेळ जाईल मला. मग
प्रत्येक जण येत राहिलं तर मग माझी कामं कधी करणार मी? ठीक आहे, घे पटकन घे. हे होतं मग, बाकी काही नाही. चला लवकर, जरा गंध कमी लाव नाही का? फोटोग्राफर, या मावशीचा फोटो काढा. मावशी उभी राहा. बस, आता तुर्तास कोणी शुभाशीर्वाद देण्याकरता स्टेजवरती येऊ नका प्लीज. गुरुजींची तुम्हाला विनंती आहे. बसा. सेजल बस. हा ते लागेल मला, ठेव ना, लागेल ते. सेजल बस बेटा. नाही, इथे भांड्यातली होती ना, इथली होती का? इथे आहे, ही इथे ठेव. ते राहू दे. तिला दान द्यायचं ना आपल्याला. नाही, बस बस. प्रयत्न करू शकतो. आरतीच्या ऑप्शन तेव्हा ओके. हो, काही नाही काही नाही आपल्याकडे. अच्छा, हा ठीक आहे. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौसुगम नासाग्रे नवकरे कंठी मुक्तावली गोपश्री परिवेशितो गोपाल कृष्ण चिवडामणी. ताई कपाळकर. कस्तुरी तिलकम ललाटपटले वक्षस्थले कौसुगम नासाग्रे नवकरे कंठी मुक्तावली गोपश्री परिवेशितो गोपाल कृष्ण चिवडामणी. दोघांनी नेत्र स्पर्शनांच्या करिशीत बोट बुडवायचं, आपापल्या डोळ्यात पाणी लावायचं. नेत्र स्पर्शनांच्या करिशेत 3 वेळा आचमन करायचं, म्हणजे पाणी प्यायचं. तुम्ही हाताला हात लावा. नेत्र स्पर्शनांच्या करिशीत 3 वेळा आचमन करा. हरि ओम केशवाय नमः, पाणी प्यायचं. हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. चौथ्यांदा पाणी या पाण्यात तांबळामध्ये सोडून द्यायचं. सोडून दे पाणी. पाणी हात जोडा. ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय दामोदरम, ओम सकटनाय, ओम अनिरुद्धाय नमः, ओम नासियाय श्री उपेंद्राय नमः, श्री हरे नमः, श्री कृष्णाय नमः. प्रणशी परमात्मा देवता देवी छंदा प्राणायामे विनियोगा. ओम भू ओम भू स्वा ओम महा ओम जदम ओम तस्य वितुवर्ण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम आप ज्योती रसोमुतम ब्रह्म ब्रह्म स्वरूप. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. श्री हात जोडायचे. श्रीमद महागणपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, मातृदेवताभ्यो नमः, पितृदेवताभ्यो नमः, श्री लक्ष्मीभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तो कपिलो गजगणनकः लंबोदजं धूम्रकेतुं गणाध्यक्षं बालचंद्रो गजाननः. द्वाशतानं विद्यारंभे विहाचे प्रवेशे निग्रमे तदा संग्रामे शुक्लां देवं शशिवर्णं प्रसन्नं ध्यायतं सर्व विघ्नोपशान्ते. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते. सर्वदा सर्व तदेव लग्नं सुदिनं तदेह ताराबजं लाभस्तेषं जयस्तेषं पराजय. एषावशावस्तु जनार्दन विनायकं गुरुभानु ब्रह्म विष्णु महेश्वरं सरस्वती गणाधिपतये नमः. सर्व कार्येषु देवादिशन्तु ब्रह्मेशन जनार्दनः. हातामध्ये पाणी धरून ठेवायचं. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विग्रहसे प्रवृत्ते आद्य ब्रह्मणे द्वितीय अपराधी विष्णुपदे श्री शुकालापदे वैमनुपदे शालिवार शके 1947 विश्वावसु नाम संवत्सरे चैत्र मासे कृष्ण पक्षे अष्टमी सोमवार दिवसे एवं गुणविशिष्टायां शुभ पुण्यतिथो. दोघांनी म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंब सपरिवार क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल दोष निवारणार्थ मम ग्रामे मम ग्रहे. तुमची भाची ना, मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यर्थ अहम ब्राह्मण साक्ष कन्या दान कर्म करिष्येत. मी या ठिकाणी माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझ्या भाचीचं मी ब्राह्मणाच्या साक्षीने या ठिकाणी कन्यादान केलं, म्हणून हा संकल्प या ठिकाणी मी केलेला आहे. कन्यादान कर्म करिष्येत.
उभं राहायचं दोघांनी. ताई उभी राहा. आरती ताट घ्या. ताई आरती ताट घे. जावा यांच्या कपाळी लाल गंध लावायचं. गंधद्वारा लाल गंध लावायचं. ताई तुम्ही मामी कापूर नंतर भेटो. कापूर नंतर भेट. आधी ऑक्शन करून हे करून घ्या ना. गंध लावून घ्या. लाल गंध लावायचं. अक्षतत्वाच्या पेढा भरवाचा आणि ऑक्शन करताना कापूर पेटवा. म्हणजे तो दिवा दिवाला दिवा तेल त्याच्यात तेल नाहीये म्हणून आपण कापूर पेटवतो. नाही राहू दे. ऑक्शन करा. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. त्यांच्या जावयांचे ऑक्शन करा जावयांना. ताईला हळद आणि कुंकू. ताईला हळद आणि कुंकू लावायचं. पहिली हळद लावायची. पहिली हळद हरिद्रा कुंकू सौभाद्यम समर्पयामी. अक्षता कपाळी लावा. अक्षतायाम समर्पयामी. भाचीला पेढा बनवायचा. तिचं तोंड गोड करायचं. थोडा ऑक्शन करा. ओवळणी करा. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. मामा आरतीचं ताट घ्यायचं. मामा आरती ताट घ्या. भाच्या जावयांच्या कपाळी लाल गंध लावायचं. वरदेवता गंधद्वारा ईश्वरी भूतानम ताप्यो विलेपना ते चंदनम समर्पयामी. अक्षता कपाळी अक्षता लावा. पेढा बनवा. अक्षतायाम समर्पयामी. ओवाळणी करा. त्यांना पेढा बनवा. त्यांचं तोंड गोड करा जावयांचं. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी. ताईला हळद आणि कुंकू म्हणजे भाचीला हळद आणि कुंकू. पहिली हळद नंतर कुंकू. हरिद्रा सहित पहिली हळद नंतर कुंकू. हरिद्रा कुंकुम सौभाग्यम समर्पयामी. हळद व्हायची. कुंकू लावायचं कपाळी. अक्षता लावायच्या. अक्षता तांदूळ लावा. अक्षता तांदूळ ऑक्शन करा. पेढा बनवा. तिला आधी पेढा बनवा. तोंड गोड करा तिचं. धूपम समर्पयामी दीप ऑक्शन करा. धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी कर्पूराधिक्यम समर्पयामी. आरतीचं ताट गुरुजींकडे द्यायचं. ती हंडा कशी काढले ते उचलायचं. दोघांनी उभं राहायचं. सेजल दोघांनी उभं राहा. दादा थोडे असेल समोर फोटोग्राफर ठीक आहे. मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यदान ब्राह्मण साक्ष कन्यादान प्रीत्यत काश्यपदानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भवः. नवरदेवाची करवली ती भांडी घ्यायची. सावकाश बघा त्या आणखीन काय काय भांडी आहेत. सावकाश एक 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 उचला. ते सगळे एकदमच उचला. म्हणजे एकदम हे पाठ घे. पहिले हे पाठ घे. त्याच्यात हे दे. हे उचल चालेल. अति द्या. मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यत कन्यादान प्रीत्यताम ब्राह्मण साक्ष कन्यादान प्रीत्यत विविध दानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भवः. कन्यादान प्रीत्यत विविध दानम समर्पयामी. विविध दान तिला द्यायचे. नंतर शेवट गोपाळ कृष्ण आणि अन्नपूर्ण द्यायची. आणि दीपदान. विविध दानम समर्पयामी. नवदेवाची करवली तिथे उभी जा. तू टेम्पो आणलाय ना. टेम्पो दादा गोपाळ कृष्ण द्या तिला. बंधू तिच्या पाठीमागे. नाही हातात तांबडा सगळं द्या. हो ताई उभी राहा. हे ना मम्मी घ्या. मम विवाह प्रीत्यताम भगिनी कन्या विवाह प्रीत्यताम अहम गोपाल कृष्ण देवता तथा दीपदानम समर्पयामी. तुला दीपदान दिले. मामाने तुला भाऊ दिलेला आहे. भाऊ पाठीला काय तुझा. तो तुझा पाठी आहे. तुझं रक्षण करणार आहे. लक्षात ठेवायचं. मामा याच्या व्यतिरिक्त 2 मिनिटं तिथे जायचं. प्रत्येक वस्तू आणायला नको ना. तिथेच जा. हा नाही तिथे जा. एका जागेवर जा बस. बस तिथे फक्त समोर मामा मम्मी इकडे जा. तिथे हात दाखवा. बोट दाखवा. तिथे असं बोट दाखवा त्यांना. तिथे तुम्ही पण घ्या. स्वीकारलं घेतलं म्हणून असं दाखवा ना. हा घेतलं म्हणून दाखवा त्याला. मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यत विविध दानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भवः. तुला निरनिराळ्या वस्तू मामा मामींनी दिलेल्या आहेत. याचा तुम्ही स्वीकार करा. जावई स्वीकार केला ना तुम्ही. व्हेरी गुड. या चला तिकडे.
मामा याच्या व्यतिरिक्त आणखीन काय आहे का? काही नाही ना. ओके, जावयांची भेट घ्यायची. बसा, उभे 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 भेट घ्या. गळा भेट. हा मामी, जावयांची भेट घ्या. आधी भाचीची भेट घ्या. आधी भेट घ्या, नंतर फोटो काढा. भाचीची भेट घ्या. हा मामी, जावयांची भेट. भाचीची भेट घ्या. भाचीची भेट. मामा तुम्ही त्या साईडला जा. मामी तुम्ही या साईडला जा. आता जरा जवळ जरा. आज हे साक्षात लक्ष्मी नारायण आहेत. हे विष्णूचा अवतार आहे, हे देवीचा अवतार आहे. त्यांच्यामुळे आज त्यांच्या नतमस्तक व्हायचंय. फक्त आजच, उद्या नाही. उद्या ते तुमच्या पाया पडतील. आज त्यांच्या विष्णूच्या साक्षात विष्णू आणि साक्षात लक्ष्मीच्या चरणी लीन व्हायचंय. हे ताई उचल, तू उठ. घ्या ताई, नमस्कार कर जावई. फक्त आजच, उद्या नाही. उद्या ते तुमच्या पडतील. बस. आणि इकडे यायचं, गुरुजींचा नमस्कार करा. मस्तपैकी गुरुजींचा आशीर्वाद घ्या. आयुष्यवान, धनवान, बुद्धिवान, कीर्तिवान, लक्ष्मीवान भव, अखंड सौभाग्यवती भव. यथाशक्ती 100, 200, 500, 1000, 2000 कुठेही नोट द्या. आहे की नाही? 100, 200, 500, 1000, 2000. हातात द्या. धन्यवाद. छान. कन्यादान एक भाग्य लागलं त्याला तुम्हाला. ओके, वेलकम. चला, दुसरे कोण आहेत? हा, हो झालं तुमचं. हे केलं, तिचं स्वागत केलं. ओके, वेट. चला, कोण आहे मामा? कोण आहे दुसरं? रोहन दे बेटा. खाली बसतेस बेटा का खुर्ची ठेवू तुला? एक खुर्ची ठेव. नाही म्हणून विचारलं. तुम्ही मामाच ना? व्हेरी गुड. एकटं दे. अरे वा मामा, पुढच्या वर्षी मामी घेऊन यायचे. ठीक आहे, आनंद आहे. बस बेटा, बस. तुला मी तुला करतो. हा सांगतो. हा बस, शाबास, गुड. झालं, एक 5 मिनिटं झालं की मग पुढचा विधी सुरुवात. आता कोण नाही ना ताई, एवढेच ना फक्त. व्हेरी गुड. त्याला हळद कुंकू लाव फक्त ताई. हळद कुंकू लाव. आहे पाणी आहे माझ्याकडे. त्या भांड्यात टाक. काय हो, राहू दे. हरकत नाही. कस्तुरी तिलकम ललाट पडले वक्षसले कौस्तुकम नासाग्रे नवते कंठी मुक्तावली गोपश्री परिवेशितो गोपाल कृष्ण चिवडामणी नेत्रस्पर्शनंच करिषेत. बोटबुडवायचं, डोळे पाणी लावायचं. नेत्रस्पर्शनंच करिषेत. 3 वेळा आचमन करायचं, म्हणजे पाणी प्यायचं. हरि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. चौथुंदा पाणी तांबडा सोडून द्यायचं. सोडून द्या. हात जोडा. ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय दामोदराय सगळे नमः, ओम अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तम ओम अदक्षाय नमः, नारसिंहाय श्री उपेंद्राय नमः, श्री हरे नमः, श्री कृष्णाय नमः. ऋषी परमात्मा देवता देवी छंदा प्राणायामे विनियोग. ओम भूर्भुवस्सुवं तत्सवितु वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आप ज्योति रसोमृतं ब्रह्म स्वरूप. हातामध्ये अक्षता घ्यायच्या. हात जोडायचे. श्रीमद महागणपतये नमः. इष्टदेवता भिन्नमा, कुलदेवता भिन्नमा, ग्रामदेवता भिन्नमा, स्थानदेवता भिन्नमा, वास्तुदेवता भिन्नमा, पितृदेवता भिन्नमा, श्री लक्ष्मीभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. निर्विघ्नमस्तो कपिलो गजगणकः लंबोदजं धूम्रकेतुं गणाध्यक्षं बालचंद्रो गजानन द्वादशतानां शुक्लां देवं शशिवर्णपदं शांते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाति साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्ते सर्वदा सर्वगतदेव लग्नं सुदिनंत देह तारावजं लाभस्तेषं जयस्तेषं पराजा येषां शमसु जनार्दन विनायकं गुरुभानो ब्रह्म विष्णु महेश्वरं सरस्वती गणाधिपतये नमः. सर्व कार्येषु देवा दिशन्तु ब्रह्मेश जनार्दनः. एक परिभर
पाणी हातात धरून ठेवायचं. श्रीमद भगवतो महापुरुषस्थ द्वितीय प्रहाद विष्णुपते वारा कल्पे कलियुग आहे प्रथम चरणे भक्तवशे जमुतुबे दंडकारणे देशो गोदावर्या दक्षिणेतरे शालिवान शके 1947 विश्वा वसुनाम संवत्सरे चैत्र मासे कृष्ण पक्षे अष्टमी सोमवार दिवसे एवं गुणविशिष्टायाम शुभ पुण्य देतो म्हणायचं. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ अस्माकं सहकुटुंब सपरिवार क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल दोष निवारणार्थ मम ग्रामे मम ग्रहे तुमची भाची ना मम भगिनी कन्या विवाह प्रीत्यर्थ अहम ब्राह्मण साक्ष कन्या दान कर्म करिष्येत. मी या ठिकाणी माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे माझ्या भाचीचं ब्राह्मणाच्या साक्षीने मी कन्यादान केलं म्हणून हा संकल्प मी या ठिकाणी केलेला आहे. कन्यादान कर्म करिष्येत. उभं राहायचं दादा. भाचे जावायचे कपाळी लाल गंध लावायचं. अक्षता लावायच्या. अक्षता लावा कपाळी. ताईला हळद आणि कुंकू लावायचा. अक्षता लावायच्या. वसुदेवताभ्यो नमः. अक्षतायाम सब अक्षता. दिवा आणि वारा आहे ना तो रात पण नाही ना तो नको पण ते नको वारा आहे ना. धूपम दोघांची हाती करा एकत्र करा. धूपम समर्पयामी दीपम दर्शयामी कर्पूराधिक्यम समर्पयामी नमस्करोमी ध्यायाम चिंतयामी. ती माचीच लागेल मला होमासाठी. ते आरती ताटे माझ्याकडे. हे भांडी उचला मामा. भांडी उचलती सगळी. असं सावकाश दोघांनी उभं राहायचं. निखिल सेजल मम भगिनी कन्या विवाह प्रीतम ब्राह्मण सक्षम कन्यादान प्रीत्यर्थ काश्यपदानम समर्पयामी. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भवा. द्या नवरदेवाची करुली घ्या. ती भांडी दे. काश्यपदानम समर्पयामी गोपाल कृष्ण देवता तथा दीपदानम समर्पयामी. तू उभीच राहा. कन्यादान करताना गोपाळ कृष्ण दिला दीपदान दिलेलं आहे. घरामध्ये रोज देवाचे पूजा करताना तो दीप लावायचा. मामा दोघांची भेट घ्या. भाची जावांची भेट घ्या. ए मामी आपल्या ओ ताई ए ताई काय द्यायचं मला सॉरी मला हे काय द्यायचं याच्या व्यतिरिक्त काही एवढंच ना. जावयाची भेट घेतला. भेट घे आणि तिथे जवळ जवळ झाले ना. कन्यादान झाले ना. पुढच्या कार्यक्रम सुरुवात. आता काय बरं मुलाकडचे कोण आहे. मणिमंगळसूत्र सगळं दिले तुम्ही. जोडवी पैंजण मासोळ्या का असतील सगळं दागदागिने दिलेले आहेत. मंगळसूत्र उलट आहे का सुलट आहे तुमच्याकडे. आता उलट आहे. आता तुम्हाला सुलट करायला लागेल बरोबर. काही काही लोकांच्यात 5 दिवसात करतात काही लोक 7 दिवसात काही लोक 11 दिवसात. तुमच्यात कधी करायचं आहे आत्ताच करायचं आहे. व्हेरी गुड. बस 2 मिनिटं. हो याचं दादा गुरुजींचा नमस्कार. हा ते एकटेच आहेत. आईला गुरुजी नमस्कार कर. ऐश्वान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भव. यथाशक्ती 100 200 500 1000 2000 आहे ना ताई बरोबर ना. बघ ताईला पण कळलं. हो ठीक आहे धन्यवाद. चला मंगळसूत्र उलट करून घ्या आधी. तुर्तास कोणी शुभ आशीर्वाद देण्याकरता तुर्तास कोणी स्टेजवरती येऊ नका कारण विधी चालू आहेत. विधी चालू असताना कृपया येऊ नका. गुरुजींची तुम्हाला नम्र विनंती आहे. हा ठीक आहे. असू दे पण काय होतं मग त्याच्यात वेळ जातो बाकी काय नाही. मला काय नाही. चला लवकर.
चला लवकर 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 लवकर, अजून भरपूर विधी आहेत. जरा मामा मामा ही खुर्ची जरा कोणी बाहेर सांगा, त्या साईडला ठेवायला. तुम्हाला जमेल का एकट्याला? व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याच्यासाठी मामा असतो, मामा काय फुकट नसतो काय. मग मामा मजबूत आहे. येस झालं. करवली मंगळसूत्र सरळ करून घ्या. जोडवी मासोळ्या जोडवी पैंजण सगळं दिले नाही ना, काय बाकी नाही ना. साडी वगैरे लग्नाची ओटी भरायची, ओटीचं सामान तिथे ठेवलेलं आहे मुलीकडच्या इथे. नवरी मुलीचा भाऊ कुठे असेल तर त्यांनी स्टेजवर यायचे. नवरी मुलीचा भाऊ. बस बुट बुट. हा आता बसून घ्या, ते बसून घे, त्याच्या हातात दे. लक्षात ठेवा. त्या मंगळसूत्रामध्ये चेहरा दिसला पाहिजे. एकमेकाला बघा. वधू देवता भ्यो नमः मणिमंगलसूत्रं समर्पयामि. घे जाणून
मणिमंगळसूत्र घालून घे ताई ते हुक वेस्टी अडकून जरा बघ झालं अडकलं हे बा आता ते मंगळसूत्राचं पान या पानावरती आलं पाहिजे असं लक्ष ठेव एक असं खाली हे उचल जरा पान उचल हा ते पान होते हा असं दोन्ही हात लाव असं दोन्ही हात खाली असं असा समोर बघा याच्या व्यतिरिक्त दागिने काय वगैरे आलं पाहिजे पकडता आलं पाहिजे हा बस ठीक आहे ओके ओके समोर बघा भाऊ कुठे गेला नवरीचा भाऊ हा हा ते सांगतो तू लागेल ते लाह्या द्यायला लागतो ना तो म्हणजे मग गुरुजींचं काम वाचतं जरा असं आणि त्याला पण मान मिळतो चला मणी मंगळसूत्र देवता भ्यो नमः समर्पयामि यस चला डन व्हेरी गुड दोघांनी उभं राहायचं पासोडी कुठे पासोडी नवरदेवाची पासोडी कच्ची ती लागेल हा लक्षात ठेव तयारीत राहायचंय आणि करा कुठे तुझा तो पण लागेल तोपर्यंत बेटा तू इकडे तू बरा थोडं गरम झालं ती चालेल व्हेरी गुड जरा थोडं बेटा लांब उभे राहा निखिल थोडं लांब उभे राहा बेटा घे ते हातात दे भरपूर दे ओंजळी भरून दे थोडं टाकायचं जास्त टाकायचं नाही ओम देवता अग्नीमध्ये टाकत राहायचं ओम अग्नीत टाकत राहायचं अग्नी देवता भ्यो नमः ओम येतु देवः कन्या अग्निशाय स इमो देव अरुता प्रतो पूजते नामते स्वा अन्मनिता इदं नमः ओम देवता देवता वत्तम स्वस्तिनो प्रवृत्तः देवता भ्यो नमः त्वं स्वापयामिनो अग्नीपासून थोडं लांब राहा देवता भ्यो नमः प्रजाफलम संगाक्षम सोईट विवाचम ओम टाकत राहायचं टाक सोडत राहायचं अग्नी देवता भ्यो थोडं हे ओंजळी आहे ते सांभाळ बाबा मला भीती वाटते ती बाकी काही नाही खांद्यावर टाकले ते झाले हिवता भ्यो नमः विता भ्यो नमः टाक ती दे तू असं टाका बस ते सांगतो देवता भ्यो नमः टाकत राहायचं ओम वरुणा तू देव कन्या अग्निशास इमो देवता तेजा सोडा इदम नमो देवता भ्यो टाकत राहायचं अग्नीमध्ये टाकत राहा इव स इवदम पूर्णा तू निवासम स इमो देव विदात दे पुष्पसा नमते स्वाहा पुष्पसा इदम नमः टाकत राहायचं बस पुन्हा गेला आता 9 वेळा टाकायचं लक्षात ठेवायचं बेटा तिथे आणखीन दे त्यांना हातात ओंजळी करा अजून भरपूर टाकायचं आता 9 वेळा मी नमः बोललं की टाकायचं ओम सूर्याय नमः टाकायचं सूर्याय नमः ओम सोमाय नमः ओम भौमाय नमः ओम बुधाय नमः ओम बृहस्पते नमः ओम शुक्राय नमः ओम शनीश्वराय नमः ओम राहवे नमः ओम केतवे स्वाहा इदं नमः इदम नमः म्हणजे इदम नमः म्हणजे काय की मी अग्निदेवता तुला जे आता खाद्य दिलेले त्या खाद्याचा स्वीकार कर इदम नमः पुन्हा ओंजळी करा आता स्वाहा बोललं की टाकायचा लक्षात ठेवा स्वाहा 9 वेळा टाकायचं आपल्याला जपा कुसंगाशम योदाजी महादंत बोधी प्रणादम दिवागम सूर्याय स्वाहा ओम इदति शंग तुषार सुमनम नमामि शशं सोम सोमपुटात ओम सोमाय स्वाहा धरणी गर्भ समृद्ध वायम समदिम कुमाशस मंगलाम ओम
नमाय स्वाहा क्लींराजं रूपिणायं बुद्धं सौम्य सौम्य गुणात्यं बुद्धं प्रणव ओम बुधाय स्वाहा ओम देवानांच ऋषीणांच गुरु कांचन समितं बुद्धियुतं त्रिलोकेशं तं नमामि ओम बृहस्पते स्वाहा हिमदत्यां परमं गुरु सर्वशास्त्राभ्यो नमः ओम प्रतो अवार्यं ओम प्रभार्गवं प्रणायं ओम शुक्राय स्वाहा नीलांजन समामा संरविपुत्रं यमायकं छायामातु समते नमामि ओम शनीश्वराय स्वाहा धर्मका अर्धकार्य महावीर चंद्राविदं सीका संगुक्षं जाऊदं ओम राहवे स्वाहा पलासु संगाक्षं तारकागं रौद्र ऋतवितु केतुर्पणं ओम केतवे स्वाहा इदं नमः देख बेटा त्यांची भेट घे मेवण्यांची भेट घे सावकाशा नुसता जवळ उभा राहायला चालेल दोघांच्या मध्ये राहिला तरी चालेल हा भेट घे आणि दोघांच्या मध्ये उभा राहा हा अग्नी सांभाळ फक्त बस दोघांच्या मध्ये उभे राहा फोटो घ्यायचा दोघांच्या खांद्यावर हात ठेव बेटा ताईच्या आणि भाऊजींच्या त्यांच्या पण ठेव खांद्यावर ठेवला का दिसत नाही मला खांद्यावर ठेवलेला हात छान चला नवरदेवाची करवली तर पासुडी घ्या ये बेटा ये तू दोघा सॉरी दोघा ताईच्या नमस्कार कर आज तुला नमस्कार करायला लागेल भाऊजींच्या पण हो कर वाकलं पाहिजे आज अरे शाबास भाऊजींच्या पण मग भाऊजी रागवतील ना माझ्यावर ठीक आहे जा ताई पासुडी घाल त्याच्या खांद्यावरती का खांद्यावर पाठीमागे थोडं पुढे या ताई तू पण पुढे ये मध्ये हा घाल पासुडी समोर बघ गाठ बांधताना समोर दिसलं पाहिजे आणि गाठ सोडताना तुला नाव घ्यायचंय लक्षात ठेव नाव पाठ केले ना नाही केलं शाबास हा तो करा घे समोर बघ ताई समोर बघ ए ताई समोर बघ चला करा घे डाव्या हातात तिकडे घे जा तिकडे डाव्या हातात करा घे उजव्या हाताने दादाचा डावा हात पकड तुझ्या डाव्या हातात करा घे उजव्या हाताने दादाचा डावा हात पकड दादाचा डावा हात हा तू बेटा तिचा उजवा हात पकड सेजलचा उजवा हात शाबास चला प्रदक्षिणा करा मग तुमच्यात पाणी टाकतात का नाही चल जाऊ दे प्रथा नाही ती प्रथा आपण करायची नाही सुरू करा ओम देवताभ्यो नमः एकपदी भवसा मामृताय नो पुत्र चल ना पूर्ण फेरी उदे पूर्ण अर्धवट नको पुत्र आदि दावते हे भावसे ईश एकपदी भव चला पुढे फास्ट ट्रेन आपली बेटा पहिले उजवा पाय अंगठा पहिल्या सुपाईला अंगठा लावायचा आणि बाजूला सरकवायची त्या साईडला सरको सुपाई सरकोची अंगठ्यानी सरको शाबास गुड चला पुढे देवताभ्यो नमः ऊर्जे द्विपदी भवसा मामृताय पुत्रादि दावते बहुदेशताय ऊर्जे द्विपदी भव बेटा दुसरी सुपारी द्वितीय पदी देवताभ्यो नमः द्विपदी दुसरी सुपारी अंगठा लावायचा सरको आहे बस असू दे अंगठा लावायचा आणि अंगठ्याने सुपारी सरकोय चला पुढे देवताभ्यो नमः रायस्पायम सखा त्रिपदी भवसा मामुता पुत्रांती जाऊते बजुताय रायस्पायम सखा त्रिपदी भव चला तिसरी सुपारी ताई लक्षात ठेव तिसरं पाऊल 7 पावलं चालायची तुला निखिलच्या 7 जन्माची तू सारथी 7 पावलं चालायची सरको घाबरू नको सावकाश कर वेदा देवताभ्यो नमः योग चला पुढे मायो भव्याय चतुर्सदी भवसा मामृताय नो पुत्रांती दावते बहुजयताय सखाय भव्याय चतुष्पदी भव चौथी सुपारी अंगठा लावायचा अंगठ्याने सुपारी सरकवायची चतुष्पदी भव ते पाटावर पाय ठेवला ती चालेल हा सरको शाबास गुड चला पुढे माय प्रजाभ्यम पंचपदी भवसा मामृतायम भो पुत्रांती दावते बस प्रजाभ्यम सखा पंचमपदी भव पंचमपदी 5वी सुपारी 5वं पाऊल पंचमपदी भव
शाबास युवजभ्य नमा ऋतुभ्यां नमा सखा षष्ठपदी भवसा मामृताय न पुत्रांती धावते बहुती सैतव ऋतुभ्यां नमा सखा षष्ठपदी भव सहावा पाऊल सखा षष्ठपदी भव सहावी सुपारी फक्त 7व्या सुपारीला फोटोग्राफर सांगतील त्याप्रमाणे करायचं रायस्पाय देता सखा सप्तपदी भवसा मामृतायम पुत्रांती धावते बहुस्ते संतो जलदष्टायम सखा सप्तपदी भव आता फोटोग्राफर सांगतील त्याप्रमाणे 7व्या सुपारीला पाय लावून ठेवायचा 7वी सुपारी बेटा पाय लावून ठेवा फोटोग्राफर सांगतील त्याप्रमाणे करा तिथे गुरुजींचं काम नाही आता फोटोग्राफरचं काम आहे सखा सप्तपदी भव खांद्यावर ठेव बेटा तू इकडे हा थांबा सखा सप्तपदी भव चल झालं ओके हा एक मिनिट त्यांचं काय राहिलंय सुपाई सरको आता सुपाई सरको ती सप्तपदी भाऊ 7वं पाऊल सरको शाबास चला पूर्ण करा करवली कुठे गेली जा त्यांना घेऊन जा पूर्ण प्रदक्षिणा कर तथा प्रदक्षिणायाम पूर्ण करी शेत जागेवरती उभं राहायचं हे बेटा तो करा पडला तो नीट उचल तो करा पडला तो नीट उचल जागेवर तो करा जागेवर ठेवा तिथे तिथे सध्या तिथे ठेव पाठीमागे जा दोघांच्या मागे जा त्यांना बंधनातून मोकळी कर त्यांना गाठ बांधून ठेवले ना त्या दोघांना बंधनातून मोकळं कर आणि मस्तपैकी एक नाव घे नाव काय मला सांगितलं 10 नाव घेईल ठीक आहे चल ये ना मी शिकवू का तुला चांदीच्या दे ना चांदीच्या ताटात खडी साखरेचे एक खडे आणि काय मिस्टरांचं नाव काय चांदीच्या ताटात खडी साखरेचे तुकडे निलेशरावांचे नाव घेते अग्निदेवते पुढे अरे काय मस्त जोरदार टाळ्या जोरदार एकदा ताईसाठी टाळ्या ताईने नाव सुंदर घेतलेलं आहे ओके झालं ते एक पासोडी काढ बसा दोघांनी आता एक मिनिट अग्निदेवतेला नमस्कार का दोघांनी अग्निदेवताभ्यो नमः भूमी देवताभ्यो नमः भूमी देवतेला भूमी देवताभ्यो नमो नमः जागेवर बसा बेटा काय सांगतो ऐक देव ब्राह्मण अग्नी आणि उपस्थित जनसमुदायांच्या साक्षीनं आज तुमचा खऱ्या अर्थानं शुभविवाह संपन्न झालेला आहे शुभविवाह हे शुभविवाह तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य लाभो सुख शांती समाधान आरोग्य तुम्हाला लाभो आणि वैवाहिक जीवन तुम्हाला सुख शांती समृद्धी लाभून आणि तुम्हाला सुंदरसा पुत्ररत्नाचा लाभ हो असा मी तुम्हाला आशीर्वाद देतो बाळांनो परमेश्वराने खूप सुंदर आपलं आयुष्य दिलेलं आहे आणि त्या आयुष्याचा उपयोग आपण चांगला करून घ्यायचा आयुष्य म्हटले की दुःख येणार आयुष्य म्हटले की सुख येणार दुःखामध्ये एकमेकांना साथ द्यायची सुखामध्ये एकमेकांना साथ द्यायची दोघांनी एकमेकांचा आदर राखायचा दोघांनी एकमेकांचा सन्मान करायचा दोघांनी एकमेकांचा मान करायचा आपले आई वडील सासू सासरे दीर नणंद भाऊजे इतर मंडळी पाहुणे मंडळी आणि माझ्यासारखा कधी जर तुमच्याकडे आला तर यथाशक्ती त्यांचं स्वागत करा आणि एक समाजामध्ये प्रतिष्ठित पती पत्नी म्हणून तुम्ही नाव कमवा एवढंच या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो बाळ सुखी राहा आनंदी राहा यशस्वी व्हा समोर समोर उभं समोर 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 दोघांच्या एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघा डोळ्यामध्ये बघा म्हणजे चांगल्या अर्थाने बघा का लक्षात ठेवायचं दिसतात का बघा एकमेकांच्या डोळ्यात दिसतात व्हेरी गुड फोटोग्राफर हात जोडा हा ठीक आहे हा डोकं टिका हा असं दोन्ही व्याही मुलीचे वडील मुलाचे वडील श्रीफळ आणि टावेल घेऊन व्याही भेटी करता स्टेजवर यायचे मुलीचे वडील मुलाचे वडील श्रीफळ आणि टावेल घेऊन व्याही भेटी करता स्टेजवरती यायचे लवकर बेटा नाही झालं झालं एक मिनिट झालं बेटा नमस्कार कर नमस्कार
तिला आशीर्वाद दे. आयुष्यवान धनवान बुद्धिवान अखंड सौभाग्यवती भव. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान भव. यशवान भव. सुखी भव. यशस्वी भव. विजयी भव. आता गुरुजींचा नमस्कार करा आणि गुरुजी तुम्हाला महत्वाचा आशीर्वाद देतील. हे का अखंड सौभाग्यवती भव. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान यशवान भव. सुखी भव. यशस्वी भव. विजयी भव. पुत्रवान भव. ताई बरोबर घेणार माझ्या. ताई बरोबर घेणार. नाही दोघांच्या मध्ये नको आता. आपण बाजूला राहायचं. छान धन्यवाद. मस्त मस्त करा होता. बाजूला जवळ जाऊ नका. नसेल तर जाऊ दे. नवरदेवाचे वडील कुठे असतील तर त्यांनी श्रीफळ आणि टावेल घेऊन स्टेजवरती व्याही भेटी करता यायचे. त्याला जे नसेल काही असं हरकत नाही. आपल्या श्रीफळ आहे. श्रीफळ देऊन पण आपण दोघांचा एकमेकांचा सत्कार करूया. किती वाजले? 1.5 तास जातो लग्नाला बरोबर.
हा गाडी रिक्षा आहे माझी, 4 व्हीलर नाही, रिक्षा आणली. धन्यवाद धन्यवाद, खूप खूप तुम्हाला खूप माझे आशीर्वाद. आपण कसं आहे हसत खेळत राहतो स्टेजवरती, असं मेंगट नाही राहत. आलेत का नवरदेवाचे वडील, आलेत का स्टेजवरती? आले ना, व्हेरी गुड. नारळ आहे आपल्याकडे, नसेल टावेल रुमाल नसेल तरी चालेल, आपण नुसतं श्रीफळ देऊन आपण दोघांचा एकमेकांचा सत्कार करू. गोपाल देशो गोदावरी दक्षिणेतरे शालिवान शके 1947 विश्वनाम संवत्सरे मासोत्त मासे चैत्र मासे कृष्ण पक्षे अष्टमी सोमवार दिवसे एवं गुणविशिष्टायाम शुभ पुण्यदितो. दोघांनी म्हणायचं मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंब सपरिवार क्षेम स्थैर्य आयुरारोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ सकल दोष निवारणार्थ मम ग्रामे मम ग्रहे, तुम्ही थांबाज, मम कन्या विवाह प्रीत्यर्थ अहम ब्राह्मण साक्ष जल प्राशन करिष्येत. पाणी प्यायचं. तुमचा मुलगा म्हणा, मम पुत्र विवाह प्रीत्यर्थ अहम ब्राह्मण साक्ष जल प्राशन करिष्येत. जलप्राशन करण्याचा हेतू एवढाच की पूर्वीच्या काळी मुलीला मुलगा किंवा मुलगा झाल्याशिवाय व्याई एकमेकांकडे जात नव्हते, राहत नव्हते, खात नव्हते, पित नव्हते, पाणी वगैरे वगैरे वगैरे. परंतु कालाय तस्मेनमा, काळ बदलला. आपण आता लग्न जमवायला गेलो तिथपासून ते आपण शेवटपर्यंत जात असतो. त्याच्यामुळे ब्राह्मणाच्या साक्षीने जलप्राशन केल्यामुळे तुमचं अंतर्मुख आहे ते एक प्रकारे शुद्ध झालेलं आहे. त्यामुळे या घटकेपासून तुम्ही दोघंही बाई एकमेकांकडे जाऊ शकता, राहू शकता, खाऊ शकता, पिऊ शकता, पाणी वगैरे वगैरे वगैरे. आता तुम्ही ना हे करताना श्रीफळ द्या पाहिजे. तुम्ही नंतर आधी त्यांना आधी यांचं द्या, आधी यांना श्रीफळ द्या. फोटोग्राफर तिकडे लक्ष ठेवा. हो काय, तुमचा श्रीफळ खाली ठेवा आणि हात श्रीफळ त्यांना द्या आणि मस्तपैकी दोघांनी पेढा भरवा एकमेकांना. दोघांनी पेढा भरवा, तोंड गोड करा, व्याई एकमेकांचं व्याईंचं तोंड गोड करा आणि मस्तपैकी गळा भेट घ्या. भेट घ्या, हा त्याचा पेढा द्या, गळा भेट घ्या. राहू दे, पडू दे. गळा भेट घ्या आणि समोर बघा, समोर बघा. झालं. दोघांनी गुरुजींचा नमस्कार घ्यायचा, गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा. आयुष्यवान धनवान बुद्धिवान कीर्तिवान लक्ष्मीवान यशवान भव सुखी भव यशस्वी भव विजयी भव. तुम्हाला त्याशी किती सांगितली दक्षिणा? तुम्ही देणं काय त्यांच्याकडनं घ्यायचे? हा, मग तुम्ही द्यायची दोन्ही. चला, तुम्ही दिली तरी हरकत नाही, गुरुजी नाही म्हणणार नाही. द्या. नाही नाही सांगतो. आरती टाका, 5, 50, 100 काय टाका. ठीक. ओके, थँक्यू. हा, धन्यवाद. आईस्क्रीम खाऊ, माझं आटोपलं. शेवटचा विधी ब्राह्मण दक्षिणा घेतली की ठीक आहे. नवरदेवांना कपडे वगैरे बदलायला जाऊ द्या आता. फक्त आईस्क्रीम कोणाला सांगायचं तर आईस्क्रीम घेऊन या, तेवढा आईस्क्रीम खातून जातो मी. हा, मला कोणती सांगायचं. दादा तुमचा श्रीफळ घ्या ना. हो दादा, मान आहे तुमचा, तो तुमचा मान घेऊन जा ना दादा, तुमचा मान घ्या.
आजच्या या शुभ प्रसंगी चिरंजीव सौभाग्यकांक्षी सेजल आणि चिरंजीव निखिल यांच्या शुभविवाह प्रीत्यर्थ आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून वधू वरांना भरपूर शुभ आशीर्वाद दिले आणि हा सोहळा आपण सर्वांनी बघितला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक कौतुक करतो, सर्वांना धन्यवाद देतो। आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने स्टेजची व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, फोटोग्राफरची व्यवस्था, स्पीकरची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था ज्यांनी केलेली आहे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना शुभ आशीर्वाद देतो। धन्यवाद। श्री देवेश चौधरी स्कूटीची चावी इथे स्टेजवरती आलेली आहे। श्री देवेश चौधरी कुठे असतील तर चावी घेऊन जायचे। देवेश चौधरी कोण असतील, कुठे असतील तर त्यांनी स्कूटीची चावी इथे स्टेजवरती आलेली आहे ती घेऊन जायचंय। आहे का कोणी आलेत का? व्हेरी गुड। कुठे पडली बेटा चावी? अच्छा भावकडे। ओके थँक्यू। चला पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभ आशीर्वाद। धन्यवाद।